श्री स्वामी समर्थ। चला तर आज आपण बनवूया कांद्याच्या पाटीचं बेसन। हिरवीगार कांद्याची पात आणली होती तर म्हटलं चला आज बेसनच बनवूया। तर चला आता बघूया आपण रेसिपी। मला वाटतं बेसन असं प्रत्येकाला येतच असेल, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी। तर कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतली, बारीक कट करून, टोमॅटो कट करून घेतले आणि कोथिंबीर कट करून घेतली। इकडे हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर अशा, जास्त तिखट नाहीत पण थोड्याशा जास्त घेतल्यात, कारण की बेसन म्हणलं की थोडंसं झणझणीत असलं म्हणजे जास्त चव वाढते त्याची। आणि भरपूर असा लसूण घेतलाय। आता चवीनुसार मीठ टाकून याला आपल्याला कुटून घ्यायचे। तर आता कुटून घेतलेला आहे आपण। आता इकडे कढई गरम करायला ठेवू। कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं। बेसन करायला सोपं आहे व झटपट होणारी भाजी आहे। दुसरं काही सुचत नसेल, काही नसेल, जर आवडलं असेल, बनवायचं असेल, आवडत असेल बेसन तर पटकन होणार आहे। तर आता तेल तापलं की नंतर आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडून द्यायची, चांगली फुटली का मस्त चव येते। आणि जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले मस्त चांगली फुटून द्यायचे जिरे पण। कसे जिरे मोहरी जेवढे जास्त छान फुटते खमंग असा पदार्थ होतो खरं जर म्हटलं तर। आणि जर मोहरी फुटली नाही तर दाताखाली कचकच लागू शकते। आणि नंतर आपण हिरवं वाटण जे कुटून घेतलंय मिरच्या ते टाकून घेतलंय, त्याला थोडंसं परतून घेऊ। आणि आता आपण याच्यामध्ये पात टाकून घेऊ। आता पात थोडीशी याच्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे छान मऊ होते। झटपट होणारं कांद्याच्या पाटीचं बेसन। कोणी पिठलं म्हणतं, कोणी बेसन म्हणतं, आमच्याकडं बेसन असंच बोललं जातं। तर पातीला परतून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा मस्त असा। आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ। तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आता आपल्याला जेवढं लागतं, जेवढं बनवायचं आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढ्या माणसाचं बनवायचं आहे त्यानुसार पाणी टाकायचं। आता आपल्याला 2 माणसाचं 2 माणसं आणि लहान लहान 2 लेकरं खातात, आमची मुलं पण खातात तिखट भाजी, तर एवढं प्रमाण बास होतं। तर आता याला छान खळखळून उकळी फुटून द्यायची। बेसन हटताना कधी पण चांगली उकळी फुटून द्यायची आणि मगच बेसन हटायला घ्यायचं, गडबड करायची नाही। तर आता बेसनाची ही काडी आहे स्टीलची। पूर्वी तुम्हाला माहिती का याच्या बेसनाची काडी म्हणलं की तुरीचं झाड, त्याची 3 फांद्याची काडी तोडून आणायची आणि ती बेसनाची काडी असायची। पण आता सगळं रेडीमेड निघलेलं आहे, त्याच्यामुळे आता हीच काडी बेसनाची। चांगलं एकसारखं एकाच साईडकून हसून घ्यायचं, उलटं फिरवायची नाही काडी, एकच साईडकून, कारण की उलटी जर फिरवली तर मग गाठी होतात। एक साईडकूनच गोल गोल फिरवीत छान हटून घ्यायचं। तर मस्त बघा बेसन तयार आहे। वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान याला आणखी थोडंसं चुटचुटून देऊ, वाफळून देऊ, म्हणजे मस्त असं आपलं बेसन पिठाळ वगैरे लागणार नाही। चांगलं शिजवून घ्यायचं मस्त असं बघू शकता। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मध्यम स्वरूपाचं। जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ पण बनवू शकता। घट पातळचा हिशोब आपल्या आवडीनुसार ठेवायचा। तर आता छोटीशी कढई, त्याच्यामध्ये आपण मस्त असं हे बेसन काढून घेऊ। मस्त बघा एकच नंबर दिसतंय, खायला त्याच्यापेक्षा टेस्टी होते आणि झणझणीत एकदम गावाकडच्या पद्धतीत। आणि याच्याबरोबर बाजरीची भाकर म्हणलं की स्वादच वेगळा। तर मस्त अशी बघा बाजरीची भाकर आणि कांद्याच्या पाटीचं बेसन, एक नंबर असा साधा सोपन पटकन होणारा मेनू आहे। तर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।